जय श्री महाकाल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. जो की तुम्ही थंबनेल बघितला असेल. म्हणजे सांगायचं माझा एवढाच मुद्दा आहे की मी समोरच्या 6 दिवसामध्ये 3 व्हिडिओ असे अपलोड करणार आहे की त्यामध्ये तुम्हाला भरपूर रेशीमबद्दल, रेशीम आळ्याबद्दल, रेशीम बॅचेसबद्दल, रेशीम तुतीबद्दल, हे प्रॉपर रेशीम शेडबद्दल याची तुम्हाला प्रॉपर पूर्णपणे माहिती येईल. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मला इंस्टाग्रामवरती दररोज एवढे DM येत आहे. रील सोडली तर त्याला पण प्रत्येकाला कमेंट येत आहे का तू आमचा DM चेक कर, आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दे, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, माहिती घ्यायची आहे. एक समजा मी तुम्हाला आधी पण एक गोष्ट बोललेलो आहे, जर मी एका जणाला कॉन्टॅक्ट नंबर जर दिला, दररोज मला भरपूर DM येतात, मी प्रत्येकाला नंबर दिला, प्रत्येकाला जर 10 मिनटं बोलायचं म्हटलं तर तुम्हाला खरंच ते समजेल का 10 मिनटामध्ये हा रेशीमचा पूर्णपणे बिझनेस प्लॅन नाही समजणार ना. त्यासाठी महत्त्वाचं म्हटलं तर मी एक 3 व्हिडिओ बनवणार आहे. रेशीम शेडबद्दल एक प्रॉपर बनवणार आहे, रेशीम तुतीबद्दल एक प्रॉपर बनवणार आहे, आणि हे दोन्ही मिक्स करून तुम्ही बॅचेस कसे घेऊ शकता याचं मी तुम्हाला प्रॉपर ह्या 3 व्हिडिओमध्ये नॉलेज देणार आहे. म्हणजे जेणेकरून तुमचे समजा हा व्हिडिओ 10 किंवा 15 मिनिटाचा होईल, पण 6 दिवसामध्ये तुम्ही 10 किंवा 15 मिनटं ह्या व्हिडिओसाठी द्या, कहून का तुम्हाला ते समजेल. आणि यूट्यूबला पण मला भरपूर कमेंट येतात. म्हणजे एक कमेंट म्हणजे एका माणसाचा तो डाऊट आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याला एका कमेंट केल्यानंतर त्याला रिप्लाय करणं म्हणजे त्याचं ते सोल्युशन नाही आहे. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ती माहिती प्रोव्हाइड करणं हे माझं काम आहे. त्यामुळेच मी येणाऱ्या 6 दिवसामध्ये 3 व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर जे मी आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत पूर्णपणे शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की हे 3 व्हिडिओ खूप महत्त्वाचे. न स्किप करता व्हिडिओ बघा. थोडं बोर होईल पण माहिती येईल, हे गरजेचं आहे. 15 मिनटं द्या फक्त, मी जास्त नाही म्हणत आहे, 10च मिनटं द्या. आता सगळ्यात आधी जर म्हणायचं म्हटलं तर मी तुम्हाला तुतीच्या प्लॉटबद्दल सांगतो. कारण की शेडबद्दल सांगायचं म्हटलं तर शेड आपलं हे 15 ते 20 दिवसामध्येच पूर्णपणे तयार होऊन उभं राहतं. बरं, शेडला जास्त काही टाईम लागत नाही, शेडचं लवकर होतं. पण महत्त्वाचं म्हटलं तर आपली तुती लागवड, तुतीला जास्त टाईम लागत असतो. कारण की कसं आहे, आता उन्हात व्हिडिओ बनवायचे तुमच्यासाठी म्हटल्यानंतर ऊन लागणारच आहे. आणि गरजेचं म्हणजे मला रुमाल बांधणं एक गरजेचं आहे, कारण की ऊन भरपूर पडू राहिलं. आता उन्हामुळे पण प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला तुतीचं नेमकं कसं आहे. तुती लागवड करताना आपल्याला ज्या बेसिक गोष्टीचं नॉलेज म्हणजे एक असं घेणं आहे की समजा तुती आपण कोणत्या प्लॉटमध्ये लागवड करतोय, तुती आपण कोणत्या जमिनीत लावतोय. आता एक समजा तुम्ही आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी समजा हे प्लॉट जर मी लावायचं ठरतोय ह्या प्लॉटमध्ये, तर ह्या प्लॉटमध्ये आधी काय पीक होतं हे गरजेचं आहे आपल्याला समजणं. ह्या जर प्लॉटमध्ये आधी समजा डाळिंब असेल, काही मोसंबी वगैरे असेल, तर त्याच्यावरती आपल्याला जास्त फवारणी करावं लागते. त्या फवारणीच्या प्लॉटमध्ये आपण तुती लागवड करू शकत नाही. गोष्टीचं नॉलेज म्हणजे बेसिक त्याच्या मागचं कारण समजा तुम्ही. डाळिंब जर असले एक्झाम्पल, डाळिंबच्या प्लॉटमध्ये आपण डाळिंब काढून जर तुती लावतोय ते तर जमणार नाही. कारण की आपण डाळिंबच्या याच्यावर जास्त फवारणी करतो. फवारणी केल्यानंतर त्याचे जे मॉलिक्यूल आहे, त्याचे जे सिम्पटम्स आहे, हे जमिनीत जाता. जमिनीत गेल्यानंतर ते जमिनीत मुरता. आणि तेच जर डाळिंब काढून आपण जर त्याच प्लॉटमध्ये जर तुती लावली तर ते सिम्पटम्स, ते ड्रॉपलेट असेल किंवा जे त्या केमिकल असेल औषधमधले जे आपण डाळिंबावर मारले होते, तेच जमिनीत येऊन तुतीवरती येतात. आणि तुतीचं झाड खराब होऊ शकतं किंवा जळू शकतं, किंवा त्याचं जर पाला आपण आळ्यांना टाकू शकलं तर आळ्याला पॉयझनिंग होऊ शकतं आणि आळ्या मरू शकतं. तर आपल्याला अशी जमीन घेणं गरजेचं आहे की ती एकदम नॉर्मल असते पाहिजे. हा ठीक आहे, आपण कापूस, सोयाबीन, तूर याच्यामध्ये लावली तर हरकत नाही, कारण की आपण त्याच्यावरती जास्त फवारणी करत नाही, जास्त प्रमाणात म्हणतोय. म्हणजे एक टायमाला तुम्ही असं समजा डाळिंब आणि कापसावर आपण 2 किंवा 3 फवारणी करतो, पण डाळिंबावर आपल्याला हप्त्याला किंवा 2 हप्त्याला फवारणी जास्त प्रकारात करावं लागते. ही गोष्ट तुम्हाला समजली. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो लागवड आणि त्याच्यावर रोगराईवरती कोणतं आपण सोल्युशन करू शकतो म्हणून. त्याआधी तुम्हाला थोडक्यात सांगतो, एका मिनिटाच्या आता आपली बॅच चालू आहे 100 अंडी मे महिन्यात, एवढा कडक उन्हाळ्यात. त्याचं तुम्हाला थोडक्यात अपडेट देतो. सध्याच्या सिच्युएशनला म्हटलं तर आपल्या 3रा मोडवरती बसलेला आहे. आणि तुम्हाला हे सांगायचं म्हटलं आपल्या शेडला आपण पाणी वगैरे लावलं आहे, याच्या व्यतिरिक्त आपलं दुसरं काही नाही सांगतो. सध्या आपला 3रा मोड बसलेला आहे, त्याच्यामुळे आपलं हे जे पडदे आपण पूर्णपणे खाली ठेवले, पलीकडच्या साईडचे फक्त आपण ओपन ठेवलेले. याच्या मागचं कारण पण तसंच आहे की ऊन जास्त गरम हवा आतमध्ये जाऊ नये म्हणून. तुम्ही बघू शकता इकडचे पडदे आपल्या वरती आहे, बरोबर. सगळं पाणी वगैरे चालू आहे, ओके. नळीनं पाणी आहे. तिकडं जे सोलार आहे आपलं, तुम्ही सोलार बघू शकता, सोलार चालू केलं आणि त्याच्या प्रकारे चालू आहे. आता जर शेड उघडून दाखवायचं म्हटलं तुम्हाला, शेड उघडलं, एक जाळी आहे, हे तुम्हाला माहिती आहे आपण कौन वगैरे कशा प्रकारे लावली आहे. सध्याच्या सिच्युएशनला तुम्हाला हे सांगितलं असेल
की आपण हे कॅरेटमध्ये अंडीपुंज आणली होती आपल्या गाडीमध्ये. जर तुम्ही इंस्टाग्रामला रील बघितली असेल तुम्हाला माहीत असेल. तुम्ही बघू शकता काहीच नाही, फक्त एका रॅकमध्ये आपल्या 100 अंडीपुंजच्या आळ्या आहेत आणि ह्या जे की तिसऱ्या मोडवरती बसलेल्या आहे. आता तिसऱ्या मोडवरती जरी म्हटलं तर ह्या जवळपास 30 ते 35 घंट्यावरती झोपलेल्या असतात. आता ह्या ज्या तुम्ही आळ्या बघताय ना, ह्या टोटल 30 ते 35 घंट्यावरती झोपलेल्या आहे. पण त्याच्यावरती जरी डिपेंड असतं, वातावरणावरती डिपेंड असतं की ह्या झोपणार किती म्हणून. याच्यावरती आपण हे तुम्ही बघत असाल पांढरा सगळ्या प्रकारे, याच्यावरती आपण चुना मारलेला आहे. चुना म्हणजे तो चुना नाही, तुम्ही जो समजता तो रेशीम चुना आपण ह्या आळ्यावरती मारलेला आहे. आणि नॉर्मल काहीतरी हालचाल त्यांची बघताय तुम्ही, त्यांची साईज वगैरे किती लहान येतं. आणि अशा प्रकारे आपण ह्या पूर्णपणे एका शेडमध्ये ठेवलेलं आहे. 6 फेडिंग नंतर हा तिसरा मोड जो की बसलेला आहे तुम्ही बघू शकता. यांचे जे मुंडटे वगैरे त्या अशा प्रकारे एकदम स्थिर असतात, ठीक आहे. आणि त्या महत्त्वाचं जर म्हटलं तुम्ही टेम्परेचर वगैरे बघू शकता की 29 डिग्री सेल्सिअस आहे. 10 वाजून 12 मिनटं झाले. आणि अशा प्रकारे आपलं शेडमध्ये मेंटेन आहे. याच्या व्यतिरिक्त आपण शेडमध्ये काहीच नाही केलेलं आहे, काहीच नाही म्हणजे आपण कूलर वगैरे काहीच नाही लावले. झाली तर झाली, बॅच सक्सेस झाली. आपलं एक ट्रायल मारून बघायचं की मे महिन्यामध्ये पण आपण समजा बिना याच्यामध्ये बॅचेस घेऊ शकतो का. तुम्ही ह्या सिच्युएशनला समजा आळ्यांची साईज वगैरे बघू शकता. अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे आळ्या पूर्णपणे झोपलेल्या आहेत. आता ह्या झोपल्यानंतर जे की अपडेट असेल हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगेल. आता तुम्हाला थोडक्यात कितीचं सांगतो. आता हा जो प्लॉट मी तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवला असेल, सगळ्यात आधीचा प्लॉट आहे. म्हणजे आपण रेशीमला सुरुवात सगळ्यात आधी ह्या प्लॉटपासून केली होती. महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं इंटेन्शन हे की ह्यामधलं जे अंतर तुम्ही बघताय सध्याच्या सिच्युएशनला, हे 4 फुटाचं अंतर आहे, 4.5 फुटाचं अंतर आहे. तर ह्यामध्ये अंतर तुम्हाला दिसतंय भरपूर असं दिसतंय, ठीक आहे. पण ह्या अंतरामुळे समोर काय प्रॉब्लेम होतो तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे प्रॉब्लेम होतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम याच्यामुळं फेस करावा लागतो आपल्याला की याच्यातली जी हवा आहे ना ही खेळती नाही राहणार आहे. म्हणजे अलीकडनं पलीकडनं खेळती नाही राहिली पाहिजे, खेळती राहिली पाहिजे. पण ह्या प्लॉटमध्ये राहत नाही आहे कारण की याच्यामधलं अंतर कमी आहे. आम्हाला सांगणार कोण नव्हतं, म्हणजे एवढं त्यावेळेस कोणी करत नव्हतं. त्यामुळे आम्ही जे अंतर हे कमी ठेवलं होतं. तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये दाखवतो. 4 फुटाचं अंतर, 6 फुटाचं अंतर, 7.5 फुटाचं अंतर, 6.5 फुटाचं अंतर, हे पूर्णपणे आपण प्लॉटमध्ये प्रत्येक वेळेस ट्राय केलं आहे. पण महत्त्वाचं जर म्हटलं तर हे जे हवा ना खेळती राहिली पाहिजे, तेव्हा त्याच्यापर्यंत पूर्ण हवा खेळती राहते. सनलाईट हे प्रॉपरपर्यंत खालच्या भेगेपर्यंत जाते आणि झाडाची जी वाढ आहे प्रॉपर होती. 4 वर्ष समजा 3.5-4 वर्षाच्या आधीचा हा प्लॉट आहे. वाढ बघू शकता तुम्ही, म्हणजे भरपूर अशी जवळपास 8 फुटाच्या वरती वाढ आहे जी गेलेली आहे. चौथा मोड उठल्यानंतर आपण याचा पाला टाकत असतो. पण एका फांदीला 4 वर्षानंतर एक तुम्ही जर कांडी लावली तर त्याचं एवढं मोठं झाड होतं, असं होतं, एवढं मोठं झाड होतं. याचं माहिती घेऊन आपल्याला समोरचं जी लागवड अशा बेसिकवरती करावं लागणार आहे की जेणेकरून त्याचा समोर आपला प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. जसं की आपल्याला ह्या प्लॉटमधला प्रॉब्लेम झालेला आहे. पण ठीक आहे, पाला वगैरे वाढतोय, पाला आळ्यांना टाकायला लागी आहे, आपण आळ्यांना टाकतोय, त्याच्यात काही विषय नाही. पण आमच्याकडनं जी चुकी झाली ती चुकी तुम्ही नाही करावं, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्लॉट दाखवला. आता त्याच्यानंतर तुम्हाला 6-7.5 फुटाचा अंतरावरचे प्लॉट दाखवतो. त्यानंतरचं तुम्ही हा प्लॉट बघू शकता. 6.5 फुटाचं अंतर आहे प्रत्येक झाडामध्ये, ठीक आहे. मागच्या ह्या प्लॉटमधला फरक बघा. आता तुम्हाला दाखवतो. आरपार दिसते, सगळं दिसते. ही नॉर्मल जमीन दिसते की नाही. 6.5 फुटाचं अंतर आहे. किती वाढल्यानंतर याच्यात हवा खेळती राहणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता झाडा जवळपास 7 फुटाचं झालेलं आहे असं हाईटला, पण तरी पण हवा पूर्णपणे खेळती राहणार आहे, ठीक आहे. याच्यामुळे कारण गवतावरती लक्ष नका देऊ, गवताने इफेक्ट होत नाही. जर आपण याच्यामध्ये अंतर जर जास्त ठेवलं तर हे अंतर जास्त ठेवलं ना आपलं याच्यात मिनी ट्रॅक्टर चालू शकतं. म्हणजे जे की रोटा वगैरे आपण याच्यामध्ये चालू शकतो गवतामध्ये. ह्या प्लॉटमध्ये आपलं जास्त गवत आहे कारण की ह्या प्लॉटमध्ये आपल्या आधी मोसंब्या होत्या, पण मोसंब्याला आपण जास्त फवारणी वगैरे करत नव्हतो, त्यामुळे त्याचा काही जास्त विषय होत नाही. बरोबर. पण मग हे गरजेचं असतं आपल्यासाठी माहिती घ्या ना की आपण नेमकं लागवड कशी करतो, कशा प्रमाणात करतो. आता त्यामध्ये जर म्हटलं ती लागवडचं तुम्हाला सांगतो थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं तर हे बघू शकता तुम्ही. आपण याचा पूर्णपणे पाला कट केला आहे. आता पाला कट केला म्हणजे कसं केला माहिती का तुम्हाला सांगतो. आता हे जो पाला आहे ना, ह्यो पाला आपण इथनं कट करणार आहे. इथनं काऊन कट करणार आहे कारण की याच्या खाली पान नाही आहे, तुम्ही बघू शकता. इथनं कट केल्यानंतर ह्या पूर्णपणे असं फांद्या याच्या राहणार आहे. आता ह्या फांद्या राहिल्यानंतर ह्या फांद्या अशा प्रकारे राहतात. ह्या फांद्या राहिल्यानंतर याची आपण लागवड कशी करतो तुम्ही बघू शकता. 1 डोळा, 3 डोळा आणि इकडनं 3रा डोळा आहे. आता 1 डोळा, 3, 2रा डोळा, 3रा डोळा, हे 3 डोळे झाल्यानंतर आपण याला पूर्णपणे असं कट करतो आणि याची लागवड करतो. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर आपण काडी लावली अशा प्रकारे, जर समजा आपण काडी लावली तर ह्या काडीचं झाड असं व्हायला, याच्यावरून थोडी हाईट कमी म्हणतोय,
6 महिने लागत असतात. जर तुम्ही डायरेक्ट रोप लावलं तर 3 महिने लागत असतात. रोप तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातं. सध्या माझ्याकडे लागवड नाही तर मी दिलं असतं. लागवडीला त्याला जरा पाणी वगैरे प्रॉपर द्यावं लागतं, कारण की माझं भरपूर कामं असल्यामुळे मी ते डोक्यात घेतलं नाही. पण लागवड केल्यानंतर रोप 3 महिन्यानंतर त्याचं झाड होतं, जे की तुम्ही पहिली बॅच घेऊ शकता. आणि नंतरचा विषय जो की काडी जर लावली तर 6 महिने तुमचं झाड असं होऊ शकतं, जे की तुम्ही पहिली बॅच घेऊ शकता. आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. मार्केटला तुम्हाला 4 रुपये, 5 रुपये, 4.5 रुपये, 5.5 रुपयांना रोप एक भेटू शकतं. 1 एकरमध्ये 6 किंवा 7 फुटाच्या वरती जर आपण लागवड केली तर 1 एकरमध्ये जवळपास हार्डली 3700 किंवा 4000 झाडांची लागवड लागते आपल्याला. जर कमी अंतरावर केली तर 4200 किंवा 4300 झाडाची लागवड आपल्याला लागते. पण कमी अंतरावरती नाही करायला पाहिजे, समोर त्याचा आपल्याला प्रॉब्लेम होतो. सध्या आपल्याला दिसतंय हा 1 वर्षाचा प्लॉट आहे, पण याच्यामध्ये जास्त वगैरे गजबज नाही आहे. पण जवळपास 4 वर्षाचं झाल्यानंतर जास्त गजबज होते. तुम्हाला हे मी प्लॉट आता दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता नाही का. आता हे तुम्हाला लागवडीचं समजलं बरोबर. आता लागवड झाल्यानंतरचे समजा आपलं एक त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं जे की असा विषय की आपण समजा एकदा पाला कट केला तर तो 3 महिन्याला तसा वाढतो. आता 1 एकरमध्ये आपण एकच बॅच घेऊ शकतो. 3 महिन्यात एक बॅच घेऊ शकतो, म्हणजे वर्षाला हार्डली 4 बॅचेस होते आपल्या 3 महिन्यांनी जर एक बॅच म्हटली तर. पण आपण जर समजा लागवड 1 किंवा 2 केली, एकर केली किंवा 3 एकर केली तर आपली प्रत्येक महिन्याला 100 अंडीपूंची बॅच चालते. जसं की आपलं चालू आहे 4 ते 4.5 एकर आपल्याकडे तो ती लागवड आहे. त्यामध्ये आपली प्रत्येक महिन्याला बॅच चालू आहे. 100ची असेल, 120ची असेल, 130ची असेल किंवा 150ची असेल. मागची 150ची केली मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याची पावती वगैरे पूर्णपणे दाखवली होती. आता 100ची चालू आहे. पाला आपल्याकडे आहे पण 100चीच काऊन घेतली, याच्या मागचं कारण पण तसं आहे की ऊन भरपूर पडतं आहे. त्या उन्हामुळे प्रॉब्लेम होतो. चुतीचा जो पाला आहे पिवळसर पडतो. पिवळसर पडल्यानंतर तो आळ्यांना खायला प्रॉब्लेम होतो. त्यानंतर टेम्परेचर मेंटेन झालं शेडचं, ह्यामध्ये जरा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण मे महिन्यामध्ये एक 100चीच बॅच घेतलेली, जो की आपला पाला जास्त वायाला जाऊ नये म्हणून, खराब होऊ नये, जास्त मोठा होऊ नये म्हणून. त्यामुळे आपण त्याच्यासाठी 100ची बॅच घेतलेली. यानंतर आपली जूनमध्ये आपली 150चीच बॅच आहे. आता यामध्ये जर तुम्हाला आणखी काही जर प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंट करा, ज्याचं करून सोल्युशन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू शकेल पूर्णपणे एक्सप्लेन करून. कारण की एका मॅसेजला रिप्लाय करणं ते गोष्टी तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही मला कमेंट करा, ज्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पूर्णपणे तुम्हाला त्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगू शकाल. त्यानंतरचा प्लॉट तुम्ही बघू शकता. 7 फुटाच्या वरती अंतर आपलं आहे आणि प्रत्येकी झाडामधलं 1.5 फुटाचं अंतर आहे. 1.5 बाय 7 वरती आपला हा प्लॉट लागवड आहे. तुम्ही बघू शकता झाड किती जरी वाढलं तर पूर्णपणे आरपार आपल्याला दिसणार आहे. ह्याच्यामध्ये आपण रोटा पण चालवतो, जेणेकरून ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला गवत काहीच दिसणार नाही आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला गवत दिसणार आहे, कारण की याच्यामध्ये आपण मारलेलं नाही. याच्यामध्ये आपण पण मारू. पण एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही रोटा चालू शकता. प्रत्येकी झाडामधलं 1.5 फूट बाय 7 फुटाच्या वरती अंतर आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता जर की मी तुम्हाला म्हटलं होतं उन्हाळ्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होतो. हे जे झाडं हे पिवळसर पडतात, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पिवळसर पडताना असा पाला जवळपास आळ्यांना चालत नाही. कारण की पिवळा जर त्यांनी पाला खाल्ला तर तो कोज जो पिवळट थोडा नॉर्मल पिवळटसर बनतो आणि पिवळटसर बनल्यानंतर त्याला मार्केटला आपल्याला कमी भाव लागू शकतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुतीला असेल किंवा बॅचेसला असेल. त्यामुळे आपण थोडी काळजी घेणं गरजेचं आहे उन्हामध्ये. सगळा विषय जो की शेडमध्ये टेम्परेचर मेंटेन करायचं, याच्यानंतरचा व्हिडिओ मी तोच अपलोड करणार आहे. शेडबद्दल पूर्णपणे सांगणार आहे. शेड कसं उभा करायचं, कसं असतं, कोणत्या स्कीममध्ये असते, त्यानंतर त्याला खर्च किती लागेल आपल्याला ह्या सिच्युएशनला करंटला, काय आणखी आपण त्याला डेव्हलप करू शकतो, बॅचेसमध्ये टेम्परेचर मेंटेनला कसं करू शकतो, आणि त्यानंतर आणखी काय सांगायचं तुम्हाला. हे समजलं ना तुम्हाला. 3 महिन्यानंतर आपण त्याची लागवड घेऊ शकतो, बॅचेस घेऊ शकतो एकदा कट केल्यानंतर. आणि आणखी आता याला औषध खत वगैरे म्हटलं सहसा आता चालत नाही. 0 मेंटेनन्सवरती चालणारा हा रेशीम उद्योग आहे. पण जर पिवळसर पानं पडले, आपल्याला वाटतंय तुतीची वाढ जी हे जास्त प्रमाणात व्हावं, तर आपण त्याला खत सोडू शकतो, जे की 19 झालं, वॉटर सोल्युबल झालं, मायक्रो न्यूट्रिएंट झालं. याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं नाही. याच्यावरती रोग वगैरे आला तर पोषण नावाचं एक औषध असतं, आपण त्याच्यावरती मारू शकतो. हे सेपरेट रेशीमचे शेडच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगाल की आपलं विटकर विजेता सप्लिमेंट हे नेमकं फॉर्म्युलिन चुना वगैरे जे की मी आत्ता बोललो होतो व्हिडिओमध्ये तुम्हाला, त्याचं पण मी तुम्हाला पूर्णपणे सांगाल की त्याचा नेमका यूज कशासाठी असतो, आपण त्याला काय करतो म्हणून. तर हे तुम्हाला नेमकं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे शेडच्या व्हिडिओमध्ये सांगाल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी मी माहिती सांगतो आणि तुमचं एक काम बनतं की आपण ते व्हिडिओ लाईक केलं पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. करा, कारण की उन्हात तानात दम लागतो बोलायला आणि गरमी एवढी आहे, अवघड होतो विषय. समजून घ्या तुम्ही माझ्या पण भावना, माझ्या जागेवर पण राहून विचार करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.